नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 19 एप्रिल 2026 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे पहा. आजचा सुविचार बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता किंवा छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहराच्या 22 प्रभागांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही हेल्थ चेकअप ही विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेची सुरुवात खुद्द महापौरांच्या प्रभाग क्रमांक 7 मधून झाली आणि पहिल्याच टप्प्यात आम्हाला मोठे यश मिळाले. उस्मानिया कंपाऊंड बाहेर गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर आणि नाल्यांवर जे अतिक्रमण होते ते सिटी न्यूजच्या बातमीमुळे आणि महापौरांच्या एका आदेशामुळे रातोरात साफ झाले. अमरावतीच्या उस्मानिया कंपाऊंड बाहेरची ही दृश्ये पहा. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी रस्त्यापासून नाल्यापर्यंत तब्बल 15 फुटांच्या जागेवर अवैध वाहनांनी ताबा मिळवला होता. यामुळे नाल्यांची सफाई करणे कर्मचाऱ्यांना अशक्य झाले होते. परिणामी परिसरात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. सिटी न्यूजने हेल्थ चेकअप मोहिमेदरम्यान ही समस्या प्रखरतेने मांडली. बातमी प्रसारित होताच महापौर श्रीचंद तेजवानी यांनी तातडीने दखल घेत अतिक्रमण विभागाला कारवाईचे आदेश दिले. 18 एप्रिल रोजी अतिक्रमण विभागाने या सर्व वाहनांवर नोटिसा चिटकविल्या. सिटी न्यूजने ही बातमीही जनतेपर्यंत पोहोचवली, ज्याचा परिणाम आगीसारखा पसरला. सोमवारी या ठिकाणी मोठी कारवाई होणार होती, पण सिटी न्यूजचा इम्पॅक्ट इतका जबरदस्त ठरला की वर्षानुवर्षे कब्जा करून बसलेल्या लोकांनी कार्यवाहीच्या भीतीने रविवारच्या सुट्टीच्या दिवशीच आपली सर्व वाहनं तिथून हटवून पळ काढला. आज हा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता गरज आहे ती स्वच्छता विभागाने हा परिसर स्वच्छ करण्याची आणि पुन्हा इथे अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेण्याची. तर सिटी न्यूजच्या एका बातमीने आणि महापौरांच्या तत्परतेने उस्मानिया कंपाऊंडचा रस्ता आता मोकळा श्वास घेतोय. पण ही फक्त सुरुवात आहे. आम्ही प्रत्येक प्रभागातील समस्या अशाच प्रकारे लावून धरणार आहोत. आता प्रशासनाने या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. परशुराम जयंतीनिमित्त शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. राधाकृष्ण मंदिरातून भव्य शोभायात्रेची सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषा, गाजेबाजे आणि आकर्षक देखाव्यांची ही मिरवणूक विशेष ठरली. परशुराम जयंतीच्या निमित्ताने शहरात भव्य आणि उत्साहपूर्ण शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील सक्करसाद चौक येथे धर्मप्रेमींकडून शोभायात्रेत सहभागी झालेल्या भक्तांसाठी सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामुळे उष्णतेमध्ये भक्तांना मोठा दिलासा मिळाला. शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान परशुरामांची भव्य प्रतिमा आणि विविध धार्मिक देखावे होते, ज्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी महिलांनी लाल चुंदडी परिधान करून डोक्यावर कलश घेतले होते, तर पुरुष वर्ग श्वेत वस्त्रांमध्ये सहभागी झाला होता. गाजावाजात आणि जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. शहरातील विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठ्या उत्साहात या शोभायात्रेत सहभाग नोंदविला. अमरावतीमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे भव्य अमरावती भूषण पुरस्कार 2026 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 21 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता अमरावती जिल्हा क्रीडा संकुल येथे हा सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात
सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय, पोलीस, मीडिया क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला भूषवणार असून जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. दरम्यान पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अमरावतीचे ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक प्रेरणापुंजचे संपादक अनिल मुनोत यांना अमरावती भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. या गौरवाच्या पार्श्वभूमीवर राजापेठ चौक मित्रमंडळ आणि आंतरराष्ट्रीय मानव मिलन अमरावती शाखेच्या वतीने अनिल मुनोत यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आणि सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनीही अनिल मुनोत यांच्या पत्रकारितेचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मेरे सहयोगी, मेरे व्यावसायिक मित्र, आज अमरावती भूषण पुरस्कार से नवाजा जा रहा है. निश्चित जब कोई पुरस्कार मिलता है तो जिम्मेदारियां बढ़ जाती है. विरासत में मिला हुआ यह समाज सेवा का जो जज्बा है उन्होंने लगातार कायम रखा. आज की पत्रकारिता बहुत आसान नहीं है. मैं भी जब काम करता हूँ तो कितनी मुश्किलों का सामना करना पड़ता है ये मैं जानता हूँ. उसमें निर्भीकता से कहना, अपनी बात रखना, बात रखने के साथ में उस बातों को मनवा लेना बहुत कम लोगों में होता है. आजकल कॉपी पेस्ट की पत्रकारिता बहुत ज्यादा हो रही, लेकिन मेरे मित्र और मेरे सहयोगी अनिल को जब खुद हम देखते हैं कि फील्ड में जाकर पत्रकारिता करते तो कॉपी पेस्ट वहां से हट जाता है. जो ग्राउंड की पत्रकारिता है वह यदि आपको देखने को मिलती, बहुत कम लोग आजकल बचे हुए हैं कि जो खुद पत्रकारिता करते हैं. सारा मैटर इंटरनेट से रेडी मिलता है, लेकिन उसकी सहायता न लेते हुए उनके विचारों को रखना और लोगों तक पहुंचाना, साथ ही आज एक समाज की भी बहुत बड़ी जिम्मेदारी ओसवाल संघ के सचिव की भूमिका में एक सफलतापूर्वक काम कर रहे हैं. मैं उनके उज्जवल भविष्य के लिए कामना करता हूँ. आज इस मिले हुए पुरस्कार के लिए उनको बहुत बहुत हार्दिक बधाइयाँ देता हूँ. प्रसिद्ध पत्रकार श्री अनिल भाऊ मुनोत को बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ, अभिनंदन करता हूँ, बधाई देता हूँ कि उन्हें मानव समाज सेवा का पुरस्कार मिला है. देखिए, पत्रकार के कुछ गुण होते हैं. पद तो सभी को मिलता है, लेकिन पद की प्रसिद्धि हर एक को नहीं मिलती. उसके लिए 5-6 गुण होना चाहिए. पत्रकार का सबसे पहला गुण होता है नीति और नैतिकता, और उसके साथ निस्वार्थ और निर्भय. देखिए, सच को सच बताने के लिए निर्भयता होना चाहिए, गलत को गलत बताने के लिए निर्भयता होना चाहिए. वो सारे गुण हमारे अनिल भाव में है, हमारे चंदू भाव में है, और हम जैन समाज के लिए बहुत बड़ा एक गौरव का विषय है कि हमारे बीच में ऐसे अनिल भाव गुण पत्रकार हैं जो समाज को सही दिशा दिखाते हैं, गलतियों को गलत उद्गार करते हैं, सही को अभिनंदन करते हैं, और समाज को और हम सबको सही दिशा दिखाते हैं. पुनश्च मैं अनिल भाऊ मुनोत का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ और दादा गुरुदेव से मंगल कामना करता हूँ कि उन्हें इसी तरह शक्ति प्रदान करे और समाज के लिए, देश के लिए, परिवार के लिए उत्कृष्ट कार्य करते रहे और अपना पत्रकारिता से सरस्वती का सही उपयोग करते रहे. यही शुभकामना है. मला नवल एका गोष्टीचं वाटतं की हा माणूस पत्रकारही आहे, संपादकही आहे, एक चॅनलचाही वापर करतो आहे. त्याच्यानंतर जेसीसमध्ये आहे, जेसीसचे अनेक वर्ग घेतो आहे. त्याच्यानंतर कराओके गायक पुरस्काराची काही मंडळी असतील त्याच्या विदर्भस्तरीय स्पर्धाही घेतो आहे आणि जेसीसच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक म्हणूनही जातो आहे. तर एकाच माणसाला किती पैलू असू शकतात आणि समाजाचं मी देणं लागतो या भावनेतून तू किती काम करू शकतो याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर आमचे मित्र अनिल मुनोत यांच्याकडे आपण पाहावं असं मला मनापासून वाटतं. आज जी गर्दी दिसते आहे, आपण बघत असाल की मी इकडे बोलत आहे, दुसरा त्याचं स्वागत करत आहे, तिसरा त्याच्याकडे पाहत आहे, चौथा दाखवतो आहे. ही गर्दी त्याच्या प्रेमापोटी गेली अर्धा तास इथे थांबलेली आहे. अर्धा तासापासून भाऊ आता येतात, भाऊ येतात, त्या दुसऱ्या कार्यक्रमात ते या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांची ही यशस्वी वाटचाल किंवा आम्हा सर्वांच्या शुभेच्छाने अशाच स्थितीने चालू राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. वरिष्ठ पत्रकार अनिल भाऊ मुनोत
उनको अमरावती भूषण पुरस्कार मिला, हमारे समाज के लिए एक गौरव की बात है। और ये हम सिर्फ उनका स्वागत नहीं करते, पूरे समाज का स्वागत कर रहे हैं और हमारे लिए बहुत ही गौरव की बात है। हर काम में समाज के लिए भी वो तत्पर रहते हैं, उनकी यही सेवा हमेशा बनी रहे, ऐसे मैं प्रभु से प्रार्थना करता हूं। अनिल जी, शिवराज जी मनोज, इनको आज अमरावती का भूषण पुरस्कार प्राप्त हुआ है, जिसमें हमें बहुत आनंद की अनुभूति भी है और साथ में गर्व भी है। अनिल के बारे में एक बात मैं बता दूं, अपने पिता की जो विरासत थी, हमारे बड़े पप्पा शिवराज जी साहब मनोज, जिन्होंने अहर्निश पेपर के माध्यम से जो सेवा चालू की और उसी को बहुत ज्यादा आगे बढ़ाते हुए अनिल ने अपने कठिन परिश्रम से, प्रेरणा कुंज के माध्यम से, पत्रकारिता के माध्यम से पूरे समाज को जो एक दिशा देने की कोशिश की है। ये तो हो गया उसका पत्रकारिता का भाग, लेकिन समाज में उसने जेसीआई के माध्यम से भी, जो ट्रेनिंग के माध्यम से कितने ही लोगों को पर्सनैलिटी डेवलपमेंट के माध्यम से, व्यक्तिमत्व निर्माण के माध्यम से कई लोगों के विचारों की दिशा बदलने में जो दिशा निभाई है, उसके लिए उसका बहुत बहुत अभिनंदन करते हैं। हमें फिर से एक बार गर्व होता है कि हमारे परिवार का एक सदस्य आज अमरावती भूषण पे गया है, तो मैं राजापेट मित्र परिवार, विनोद परिवार, जैन संघ की तरफ से पुनश्च उसका एक बार अभिनंदन करता हूँ। आज इनका जो मानव सेवा के लिए इनको श्रेष्ठ पत्रकारिता का गौरव पुरस्कार दिया गया है, पूरे जैन समाज की तरफ से उनका स्वागत है, अभिनंदन है। और एक बात सबने बहुत बढ़िया बताई, भरत बाबू ने बोली कि स्पष्टवादिता और निर्भीकता के साथ कर्मठ संस्कार, शालीन मनोवृत्ति, सादगी और संयम, व्यसन मुक्त जीवन, प्रामाणिक व्यवहार, बड़ों को अभिमान और उसके साथ साथ में पारिवारिक और सामाजिक सौहार्द में महत्वपूर्ण भूमिका निभाना। शब्दों में इनकी क्या तारीफ करूं, शब्दों में ये कहाँ समा पाऊंगे। जब भी बात होगी मेहनती पत्रकारों की, बस आप याद आऊंगे। वक्त अपनी रफ्तार से चलता जाएगा, जिंदगी को अगले मुकाम पर ले जाया जाएगा। यूं तो कमी नहीं है अनुशासित और मेहनती पत्रकारों की, और आपकी जगह न किसी ने ली है और न ले पाएगा। आप पुनः एक बार हम सब के तरफ से, पूरे राजापेट ग्रुप के तरफ से, मंडल के तरफ से, जैन समाज के तरफ से उनका हार्दिक स्वागत करते, अभिनंदन करते और उनको भविष्य में ऐसे ही आप आगे बढ़ो, ऐसी प्रार्थना करते। नक्षलग्रस्त गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस दल बळकट करण्यासाठी एसआरपीएफ गट क्रमांक 18 IRB 5 भरतीची लेखी परीक्षा वडनेरा येथील राममेघे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पार पडली। या भरती प्रक्रियेत एकूण 159 जागांसाठी तब्बल 1550 उमेदवारांनी परीक्षा दिली। त्यामुळे स्पर्धा चांगली चुरशीची असल्याचं चित्र पाहायला मिळालं। परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती। केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता, तसेच सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली। मुख्य समादेशक सुशांत सिंग तसेच सहसमादेशक शेलोटकर आणि रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडली। नक्षलग्रस्त भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही भरती प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आता सर्व उमेदवारांचे लक्ष निकालाकडे लागले आहेत। नक्षलग्रस्त भागातील युवकांसाठी ही भरती प्रक्रिया मोठी संधी ठरणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बडनेरातील समता चौक येथे 21 एप्रिल रोजी सायंकाळी एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला जाणार असून समाजात प्रेरणा निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्यांना गौरविण्यात येणार आहे। विशेष म्हणजे प्रख्यात प्रबोधनकार आणि सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजिनियर पवन महाराज दवंडे यांचा प्रबोधन कार्यक्रमही यावेळी होणार आहे। त्यांच्या विचारांमुळे समाजात जागृती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या कार्यक्रमाला आमदार रवी राणा यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या आयोजन समितीने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। 14 अप्रैल के इस शुभ अवसर पर जो प्रोग्राम हमने 21 तारीख को पवन टंडे इंजीनियर साहब इनका जो प्रोग्राम रखा है, एक ऐसे इंसान है जो इंसानियत का सबक देते हैं और सभी धर्मों को एक समझते हैं और एक साथ कैसा रहना है, कैसा जीना है, आज के दौर में कैसा है, सब अलग अलग चल रहा है, आप सब लोगों को पता है। लेकिन वो प्रोग्राम देखने के बाद में कुछ इंसानियत का पैगाम इंसान को मिलेगा, उसको जाकर सीखो और अपने बच्चों को सिखाओ और बच्चों को साथ में लाओ। इससे क्या होगा
आगे चल के ये जो गलती अपने से हो रही है ये नहीं होंगी। बडनेरा शहर हा ऐतिहासिक शहर आहे, चळवळीचं शहर आहे. आम्ही हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे पवनदादा दवंडे यांचा, याच्यातून जनतेला काही शिकायला भेटावं म्हणून आम्ही विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे. समितीच्या सर्व लोकांना ऑर्केस्ट्रा, कव्वाली, गाणे हे तर चालत राहतात, पण आमचा उद्देश आहे की घराघरात आज जे भोंदू बाबा चाशे खरासारखे आणि आज जे शिक्षित महिला यांच्याजवळ जातात. मी एक उदाहरण देणं चाहतो. बहिणाबाई कधी शाळेत गेल्या नाही, पण त्यांनी एक दिवस ज्योतिष्य बायकांनी म्हणलं तू काय माझं ज्योतिष्य पाहतं भविष्य. तर माझं विशेष महिलांना आव्हान आहे, तुमच्या लेकरासोबत ह्या कार्यक्रमाला यावं आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. पूर्ण तयारी झालेली आहे. समिती या कार्यक्रमासाठी सक्षम आहे. आम्ही सर्व तयारी करून ठेवलेली आहे. आमचं विशेष महिलांना आव्हान आहे की हा कार्यक्रम लेकरासोबत पाहावा आणि याचा लाभ घ्यावा. धामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला लज्जित करणारी घटना घडली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र पित्याने अयोग्य वर्तन करत विनयभंग केला आहे. पीडितेने या प्रकाराबाबत आपल्या आईला सांगितलेत, मात्र आईने याकडे गांभीर्याने न पाहिल्याने अखेर घाबरलेल्या मुलीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. मुलगी घरातून निघून गेल्यानंतर ती नागपूर रेल्वे स्थानक परिसरात लोहमार्ग पोलिसांना मिळून आली. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झालाय. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दत्तापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 7926 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 354 आणि पोस्को कायदाच्या कलम 8 व 10 नुसार सावत्र पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील एका बारमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना. जखमी तुषार वानखेडे, जे SK बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात, त्यांनी रात्री उशिरा बार बंद झाल्यामुळे काही युवकांना बसून दारू पिण्यास नकार दिला. याच कारणावरून वाद निर्माण झाला. आरोपींनी आपल्या इतर मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावलं आणि काही क्षणातच 8 ते 10 जणांचा जमाव बारमध्ये घुसला. या जमावातील एका युवकाने थेट काउंटरवरील काचेची बाटली उचलून मॅनेजरच्या डोक्यावर वारंवार प्रहार केलेत. या हल्ल्यात तुषार वानखेडे गंभीर जखमी झालेत. याचवेळी बार मालकाचा मुलगा गीतांशू कारांगडे तसेच मॅनेजर राजेश जयस्वाल आणि उत्तम सणेश्वर यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी बारमधील 15 ते 20 दारूच्या बाटल्या आणि काचेच्या खिडक्या फोडत सुमारे 60,000 रुपयांचं नुकसान केलंय. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासादरम्यान जखमीने दिलेल्या बयानानुसार आरोपींनी संगनमत करून जीवघेणा हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आणखी गंभीर कलमांची भर घालण्यात आली. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या त्यांना बीट मार्शल यांना फोन केला आणि स्टॉपला सुद्धा फोन केला, 112 वर सुद्धा फोन केला. तर माझ्या अगोदर हुडकेश्वर पोलीस स्टेशनचा स्टॉप त्या ठिकाणी पोहोचलेला होता. हुडकेश्वर पोलीस स्टेशनचा स्टॉप पोहोचला आणि आम्हाला हुडकेश्वर पोलीस स्टेशननी मदत केली, चांगलं सहकार्य केलं. सतर्कतेने हुडकेश्वर पोलीस स्टेशनचा पूर्ण स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला आणि आम्हाला मदत केली. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि अजूनही आरोपी त्यांनी काही पकडलेले आहे, काही पकडायचे आहे. सातत्याने आम्हाला मदत करीत आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सर्व आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात एकूण 7 आरोपी आणि एक अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दिनांक 16/4/2026 रोजी रात्री 12 वाजताची ही घटना आहे. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये SK बार नावाचं बार आहे. त्या बारमध्ये काही लोकांनी उलटी आणि दारूच्या देण्याच्या कारणावरून काही वाद झालेला होता. त्या वादावरून आपल्या इथे 306/26 कलम 118(1), 333, 189 2 आणि इतर कलमे याच्यानुसार गुन्हा दाखल झालेला होता. त्या गुन्हा दाखल झालेल्यानंतर तपासादरम्यान आपल्याला आणखी
बार मालकांनी आणि जे जखमी होते त्यांनी आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहे आणि तपासामध्ये जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने या लोकांनी त्यांना मारहाण केली असं निष्पन्न झाल्यावरून आपण आरोपी पुढील प्रमाणे अटक केलेले आहे. सध्या आरोपी क्रमांक ऋषिकेश अजय मंडपे वय 25 वर्ष, वंश अनिल शंभरकर वय 21 वर्ष, अक्षय अनिल मेश्राम वय 22 वर्ष, सुमित राजेश वाघमारे वय 22 वर्ष, ऋषभ सोनवणे 23 वर्ष, यश दहीकर 22 वर्ष, सुधांशु टेंभरे 24 वर्ष आणि एक विधी संघर्ष बालक हे सर्व राहणार हुडकेश्वर यांना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि तपास सध्या चालू आहे. याच्यामध्ये एका यांनी जो यश दहीकर आहे यांनी दारू पिताना उलटी वगैरे केलेली होती, त्यावरून यांचा वाद झालेला होता. त्यानंतर थोड्या वेळाने हे लोक तिथे घेऊन गेलेले होते आणि यावरूनच खरा हा वाद चिघळण्यात आलेला होता आणि त्यांच्या फिर्यादीवरून पण आपण यांच्यावर क्रॉस गुन्हा दाखल केलेला आहे. असं त्या समोरच्या ज्या पार्टीकडनं आणि ज्या क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे. आपण तपासात ते उघड करू. बैलवाडा येथील सावरमेंढा रोडवर हुकुमचंदजी वराडे यांचे शेत आहे. अचानक या शेतातील झोपडीने पेट घेतला आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केलेत. घटनेची माहिती मिळताच गावातील शाहुल जुमडे यांनी तत्परता दाखवत लुकेश भंडंग यांना फोनवरून या आगीची कल्पना दिली. आगीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. झोपडीत कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पांढरकवडा परिसरात मुली बेपत्ता होण्याच्या गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण आणि मंत्री अशोक उईके यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असून पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. राळेगाव पांढरकवडा परिसरात काही मुली बेपत्ता झाल्याचा आरोप करत राजकीय पातळीवरही हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण आणि मंत्री अशोक उईके यांनी अधिकृत तक्रार नोंदविली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना एक क्लिपच्या माध्यमातून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. मोबाईलवर काम करत असते. तिचे काम तिने जेल झालती ना या कामासाठी, तर म्हणून ते फक्त मोबाईलवर करते, जात नाही कुठं. आता जर तिचं नील झालं ते तर जाते. मग बाबा कल्याणी त्याचंही लग्न दिलं करून कल्याणी आत्या निघाली होती. हो त्यालाच दिसत. खतरनाक काम आहे. तू भी करते का काम तसे? कोण? मदर पोलीस नाही. हो ती मजराई करते. मला वाटलं नाही. पैसा किती भेटते मग, पण बदलू लागते. तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा. सांगत पैसा भेटते पण बदलू लागते. तिघ चौघच आहे का फक्त? म्हणजे पोरी कोरी केले काढ? बापरे फक्त तिघ चौघ? रॉकेट आहे यांचं. बापरे नाही या सामान. बापरे आता पुन्हा या क्लिपमध्ये काही संशयितांची नावे समोर आली असून संबंधितांना राळेगाव पोलीस ठाण्यात बोलावून सखोल चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान 2 वेगवेगळ्या टोळ्या कार्यरत असल्याचे समोर आले आहे. या टोळ्यांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असून मुलींना फसवून लग्न लावून देणे आणि नंतर त्यांना माहेरी परत येऊ न देणे अशा प्रकारचे प्रकार उघडकीस येत आहे. या प्रकरणात एका घटनेत बालविवाहाचा गुन्हा सिद्ध झाला असून 5 आरोपींची नावे समोर आली आहेत. विशेष म्हणजे मदर कुरेशी नावाचा आरोपी देखील या प्रकरणात संशयित असून त्याच्या विरोधात अधिक तपास सुरू आहेत. पोलीस या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी विविध अंगांनी तपास करीत आहेत. काल तशी आम्हाला तक्रार देण्यात आलेली आहे. त्यामध्ये मागील वर्षभराचा आपण रेकॉर्ड पाहिला असता राळेगाव मतदारसंघातील
बऱ्यापैकी मुली जेवढ्या मिसिंग झालेल्या होत्या किंवा किडनॅपिंगचे गुन्हे दाखल होते ते सर्व मुली आलेल्या आहेत. एकच प्रकरण फक्त राहिलेले आहे आणि ती सुद्धा आपल्या एका प्रियकराबरोबर गेल्याबाबतची पोलिसांना माहिती आहे. काल एक ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती. ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली. त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि अजूनही ती करीत आहोत. याच्यामध्ये जेवढ्या आरोपी त्यात 2 प्रकारचे गुन्हेगारांच्या टोळ्या दिसल्या. एक महिला आहेत आणि एक दुसरे पुरुषांचे आहेत. यांचे अलग आहेत. परंतु हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्नात त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे. आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजे जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे. अशा स्वरूपाचं हे रॅकेट आहे. राळेगावमध्ये नेमकं कोणता गुन्हा दाखल करण्यात आला? काल 1-2 दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात आहे अशा स्वरूपाची पोलिसांना तक्रार आली होती. पोलिसांनी इमिजिएट राळेगाव पोलिसांनी इंटरव्ह्यून करून सदरचा विवाह थांबवलेला आहे. बालविकास अधिकारी यांच्या तक्रारीवरनं सदरचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे. 5 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत. सदरचं प्रकरण गंभीर वाटतं आणि त्याच्या अनुषंगाने आपण सखोल चौकशी करीत आहोत. परंतु प्रथमदर्शनी तरी मुलींची लग्न लावून देणं आणि परत त्याच्यातून फसवणूक करणं हे सध्या दिसून आलेलं आहे. बाकी अँगलही आपण सखोलपणे तपासत आहोत. सदरचा आरोपी चौकशीसाठी बोललेला होता आणि त्याच्यापूर्वीचं जे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची पाहता आपण त्याला 170 प्रमाणे प्रतिबंध कारवाई केलेली आहे. तो रात्रीपासून पोलिसांच्याच ताब्यात आहे. चौकशी चालू आहे. या गंभीर प्रकरणामुळे यवतमाळ जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या तपासातून आणखी काय धक्कादायक माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे अल्पवयीन आदिवासी मुलीच्या विक्री प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मजहर कुरेशी याच्या घरावर आज प्रशासनाने मोठी कारवाई करत बुलडोझर चालवलेला आहे. आदिवासी मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे अल्पवयीन आदिवासी मुलीच्या विक्री प्रकरणानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. या प्रकरणातील आरोपी मजहर कुरेशी यांच्या अनधिकृत घरावर नगरपंचायतीने बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली आहे. वलीदादा बादशहा परिसरात उभारण्यात आलेले हे घर अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नगरपंचायतीने आधीच नोटीस बजावली होती. त्यानंतर आज मुख्याधिकारी गिरीश पाडेकर यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हे बांधकाम पाडण्यात आले. या कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत प्रशासनाच्या भूमिकेला समर्थन दिले. दरम्यान या घटनेमुळे आदिवासी समाजातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामाजिक संघटनांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर आहे हे या कारवाईत स्पष्ट होत असले तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यवतमाळच्या अप्सरा टॉकीज परिसरात असलेले अब्दुल नासिर अब्दुल कानोजे यांचे घर आणि गादी कारखान्याला अचानक आग लागली. विदर्भात सध्या तापमानाचा पारा 42 अंशाच्या पार गेला असून या उष्णतेमुळे कारखान्यातील कापसाने पेट घेतल्याचा अंदाज आहे. बघता बघता आगीने संपूर्ण घराला कचाट्यात घेतले. कारखान्यात साठवलेला कापूस आणि घरातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत. आगीची तीव्रता इतकी होती की परिसरात धुराचे लोट पसरले होते. घरातील गॅस सिलेंडर फुटण्याची भीती निर्माण झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. मात्र यवतमाळ नगरपालिकेच्या अग्निशमक दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आगीच्या वेळी घरातील सर्व सदस्य सुरक्षित बाहेर पडले, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाकरिता कृषी विभाग सक्रिय झाला असून विविध ठिकाणी खरीप पूर्व आढावा सभा आयोजित करण्यात येत आहे. या सभांमध्ये शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, योग्य बियाणे निवड आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन दिले जात आहे. यावेळी कृषी अधिकाऱ्यांकडून घरगुती साठवलेल्या सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. या प्रक्रियेत बियाण्यांची गुणवत्ता कशी ओळखावी तसेच योग्य बीज प्रक्रिया कशी करावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात येते. तज्ज्ञांच्या मते योग्य बीज प्रक्रिया केल्यास पिकांचे उत्पादन वाढते तसेच रोगप्रतिकारक क्षमता सुधारते.
त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येते. या उपक्रमामुळे खरीप हंगामापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढताना दिसत असून आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळ्या हळदीला म्हणजेच कोचा हळदीला तब्बल 21,150 रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय. औषधी गुणधर्मामुळे या हळदीची मागणी वाढताना दिसतेय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळ्या हळदीला म्हणजेच कोचा हळदीला सध्या मोठी मागणी निर्माण झाली आहे. लागवडी दरम्यान बियाणे म्हणून वापरलेली हळद जमिनीत सडून वाढल्यानंतर जी तयार होते तिला कोचा हळद असे म्हणतात. ही काळी हळद औषधीदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाते. संधिवात, यकृताचे आजार, त्वचेचे विकार यांसारख्या अनेक आजारांवर तिचा उपयोग केला जातो. सध्या शेतात मशागतीची कामे सुरू असून मशागत करताना ही कोचा हळद बाहेर येत आहे. या हळदीला बाजारात चांगलाच प्रतिसाद मिळत असून इतर हळदीच्या प्रकारांच्या तुलनेत सर्वाधिक दर मिळताना दिसतोय. 21,150 रुपयांचा दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. या वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील 160 लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी आटण्यास सुरुवात झाली असून निम्म्या प्रकल्पांमधील पाणी पातळी अत्यंत खालावली आहे. ही परिस्थिती आगामी काळात भीषण रूप धारण करू शकते हे ओळखून जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रशासनाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील 224 गावांना पाणी टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या संकटाचा सामना करण्याकरिता 3,76,00,000 रुपयांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्याअंतर्गत एकूण 317 विविध उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, विहिरींचे खोलीकरण आणि गाळ काढणे, बंद असलेल्या नळ योजनांची तातडीने दुरुस्ती करणे, केवळ तात्पुरत्या उपाययोजनाच नव्हे तर भविष्यातील टंचाई टाळण्याकरिता जलपुनर्भरणाच्या कामांवरही प्रशासनाने भर दिला आहे. आपण पाहतात ही पैनगंगा नदी आहे. पावसाळ्यामध्ये ही दुथडी भरून वाहणारी पैनगंगा. या वर्षामध्ये याच पैनगंगेने आमच्या दोन्ही थडीच्या शेतकऱ्यांचं पिकाचं अतोनात नुकसान केलं. तीच पैनगंगा आज कोरडी पडल्यामुळे आमच्या रब्बी पिकाचं सुद्धा नुकसान करणारी हीच ती पैनगंगा नदी. आज तुम्ही या पैनगंगेमध्ये पाहता पाण्याचा कुठेही थेंबही शिल्लक राहिलेला नाही. आज असा प्रश्न आम्हाला गावकऱ्यांना पडलेला आहे, शेतकऱ्यांना पडलेला आहे की आमच्याजवळ जे गुरंढोरं आहेत हे आम्ही पाणी पाजायला न्यायचे तर कुठे. जर पाणी पाजण्याकरता आम्ही जेसीबीने थोडासा गड्डा घेतला तर तात्पुरतं थोडंसं पाणी येते, तेवढ्या वेळापुरती त्या गुरांची तहान भागते. असे बरेचसे आशेगावमधले काही शेतकरी आहेत की त्यांनी या पाण्याअभावी आपले गुरं पाहुण्या रावण्याकडे पाठवलेले आहे. हा जो कोल्हापुरी बंधारा आहे, हा कोल्हापुरी बंधारा आमच्या काहीही उपयोगाचा आज रोजी तरी ठरत नाही. आपण पाहतात या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बाजूला जी गाळ साचलेला आहे, हे जर खोलीकरण झालं तर कदाचित पुढे या ठिकाणी राहिलं पिकाला, गुराढोरांना तरी कमीत कमी पाणी मिळेल आणि या पैनगंगेमध्ये पाणी थोडंसं शिल्लक राहिलं तर गावातील बोरची विहिरीची थोडीशी पातळी सुधारेल. म्हणून खोलीकरण करणं गरजेचं आहे. आम्ही या बंधाऱ्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार दिलेली आहे ग्रामपंचायतच्या मार्फत. पाटबंधारा विभागाकडे गेलं तर पाटबंधारे विभाग सांगते की जलसंपदा विभागाकडे जा. जलसंपदा विभागाकडे गेलं तर ते सांगतात आमच्याकडे नाही. मला सांगा, आम्ही जायचं तर कोणाकडे जायचं? आमचा प्रश्न आम्ही मांडायचा तर कुणाकडे मांडायचा? मायबाप सरकारला आमची एवढीच विनंती आहे, कृपया आपण या आमच्या या प्रश्नाकडे लक्ष देऊन काहीतरी नियोजन करून आम्हाला, आमच्या गुराढोरांना, आमच्या मुलाबाळांना पाणी मिळेल याची व्यवस्था करावी, एवढी मी नम्र विनंती शासनाला करू इच्छितो आहे, संबंधित अधिकाऱ्यांना करतो आहे. समृद्धी महामार्ग राज्याचा वेगवान रस्ता, परंतु याच रस्त्यावर रक्ताचे सडे पडलेत. मुंबईहून पुसदकडे जाणारी बंजारा एक्सप्रेस जेव्हा मेहकर जवळील फरदापूर टोल नाक्यापाशी आली तेव्हा काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या बसचा चालक आणि वाहक चालत्या गाडीत मोबाईलवर रील बनवत होते. गाण्यावर व्हिडिओ बनवण्याच्या नादात चालकांचं नियंत्रण सुटलं आणि ही महाकाय बस थेट एका कारवर पलटी झाली. या धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय.
प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला. या अपघातात एका 1.5 वर्षाच्या निरागस बाळाचा जागीच मृत्यू झालाय, तर 25 प्रवासी गंभीर जखमी झालेत. धक्कादायक बाब म्हणजे चालकाच्या कॅबिनमध्ये नियमांना हरताळ फासत 6 ते 7 प्रवासी कोंबले होते. या अपघातानंतर चालक आणि क्लीनर मदतीऐवजी पळ काढण्यास यशस्वी झालेत. जखमींना मेहकरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केलाय. रीलच्या या जीवघेण्या नादाला आता आळा बसणार का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथे हजरत बुरानशावली बाबा दर्गा येथे पवित्र अक्षय तृतीया निमित्त चंदन उर्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्ग्याची पारंपरिक सादर मिरवणूक उठणीवरून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धेने सहभाग घेतला. उठणीवरून निघालेल्या चादर गावातील प्रमुख मार्गावरून दर्ग्याकडे नेण्यात आली. या हजरतच्या जयघोषात आणि फातेहा पठण करत चादर दर्ग्यावर अर्पण करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. विशेष म्हणजे संपूर्ण मिरवणूक अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पडली. स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि उर्स कमिटीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या सोहळ्यात सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत सहभाग घेतल्याने सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा सुंदर संदेश पुन्हा एकदा समाजासमोर आलाय. उर्स कमिटीच्या वतीने सहकार्य करणाऱ्या सर्व भाविकांचे आभार मानण्यात आले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यात आजपासून शेती कामांना शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागात सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हजेरी लावत मशागतीची कामे सुरू केली. पारंपरिक पद्धतीनुसार बैलजोडीला सजवून पूजा करून शेतात नांगरणीची सुरुवात करण्यात आली. काही ठिकाणी आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने मशागत सुरू असल्याचे चित्रही पाहायला मिळते. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतजमीन पेरणीसाठी तयार करण्याची लगबग सध्या सुरू आहे. चांगला पाऊस पडावा आणि नवीन हंगाम भरघोस जावा अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत. अक्षय तृतीया हा सण शुभारंभाचे प्रतीक मानला जातो, ज्यामुळे या दिवशी सुरू केलेले काम अखंड आणि यशस्वी होईल अशी श्रद्धा शेतकऱ्यांमध्ये दिसून येते. पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक शेतीचा संगम करत शेतकरी नव्या हंगामाकडे आशावादी नजरेने पाहत आहेत. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेल्या या शेती कामांमुळे नांदेड जिल्ह्यात नव्या हंगामाची सकारात्मक सुरुवात झाली आहे. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते चांगल्या पावसाकडे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला रस्ते सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावर थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.